एखाद्या ड्रायव्हरवर एवढी पण वाईट वेळ नाही आली पाहिजे भावांनो. सगळा प्लायवूड रस्त्यावर पडलेला आणि त्यात भाऊ एकटाच होता. आता काय करणार भाऊ. तर काय विषय झालेला चला तुम्हाला सांगतो. तर हॅलो भावांनो, तर आपली गाडी भरलेली कुठे लोणावळ्याला. गाडी तर दिवसा डव्याच भरून ठेवलेली. तुम्हाला तर माहितच आहे आपण सकाळी दिवसाच गाडी भरून ठेवतो. जायचं तर आपल्याला संध्याकाळी होतं. तर आलो पंपावर तर चला निघूया आता काय टाकी फुल केली म्हणल्यानंतर लागलो रोडला. आलो साताऱ्यात आलो तर सगळा रोड मोकळा होता राव. इथून तिथून गाड्याच कमी होत्या. काय विशेष आहे काय माहिती सकाळची वेळ असल्यामुळे. आणि डायरेक्ट आलो आपल्या लोणावळ्यात एकदा पोचलो. रविवार असल्यामुळे जरा रहदारी जरा जास्तच होती. आपला पार्किंगला गाडी ढकलली. लवकर पोचलेलो 7:30लाच. गाडी खाली होणार होती 9-10 वाजताच. मग आता थांबून आपल्याला वेटच करायचा होता. मग बसलो वेट करत. मग काय त्यांचा फोन आला. गेडो गाडी बिडी घेतली खाली करून आणि लागलो आपल्या परतीच्या मार्गाला. रविवार असल्यामुळं जरा 2 व्हीलर बाईकवाली 4 व्हीलर मुंबईकर ही सगळी आलेली लोणावळ्यात फिरायला. ट्रॉफिक जरा जास्तच होतं. मग काय ट्रॉफिक जरी जास्त असलं तरी आपल्याला जावंच लागतंय. मग सगळ्या ट्रॉफिक मधनं पास होत आपण आलो डायरेक्ट वडगावात आल्यानंतर हे दादा आणि शेट आहे बघा ओम ट्रान्सपोर्ट. माणसाकडे भावानो 7-8 गाड्या आहेत ती आयशरच्या. कोणताही घमंड नाही गुरूर नाही. एकदम रॉयल माणूस आहे बरं का भावांनो. मग काय त्यांच्याबरोबर नाश्ता पाणी केला. व्हिडिओ काढायचा तेवढा विसरून गेला. आणि आपण नाश्ता करताना आपल्याला राहुल तेलंग पण गाठ पडलेले आयशरवाले ट्रान्सपोर्टर आहे. मग त्यांना दोघांना पण भेटलो आणि व्हिडिओ काढायचा तेवढा राहून गेलेला. सॉरी बरं का काय विषय नाही. आणि पुढं आल्यानंतर बघतोय तर काही सगळं रस्त्यावर प्लायवूड आहे की दरवाजासारखं काय तर आहे पण प्लायवूड सारखंच आहे भावानो. ड्रायव्हर होता आयशरचा. मागच्या मागं सगळं ही रस्त्यात पडलेलं. नशीब कुठल्या गाडीवर पडलं नाही. पण भाऊची अपघात झाली बरं का एकट्याची. थांबून मस्त मदत करावीशी वाटलेली पण एवढं ट्रॉफिक लागलेलं की सगळी हॉर्नच मारत होती मागणं. म्हणून आणि आपल्याला पण जरा गडबडच होती. थांबून चालणार नव्हतं. म्हणून भावानं तिथनं निघलो आणि आलो डायरेक्ट आनेवाडीच्या पुढं आल्यानंतर आपल्याला सातारचा भाऊघाट पडला. भावाकडे कॅरी आणि एंटर आहे. स्ट्रॉबेरीला चालतो बरं का भाऊ. मग काय भावाला मग नुसतं स्ट्रॉबेरीचं नाव काढतो तो पण म्हणला भाऊ बाया ही दारा तुम्हाला एक स्ट्रॉबेरीचा बॉक्स भावानं दिला. धन्यवाद रे भाई. काय विषय नाही. मग भावाला तिथं काही चहा पाण्याची सोय नव्हती. भावाला चालती बिलती गाठ घेतली. आता म्हणलं चला जाऊया आणि आलो डायरेक्ट आपल्या तासवड्याच्या टोलवर. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो पण करा. धन्यवाद भावांनो.